आणि यानंतरची बातमी आहे मुंबईतून। खरं तर घराचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला घरघर लावणारी ही बातमी आहे, कारण आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतल्या हजारो हाऊसिंग सोसायटींसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी। जर तुमची सोसायटी ओला आणि सुका कचरा वेगळा करत नसेल तर यापुढे तुम्हाला त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे, नाहीतर तुमच्या सोसायटीचं डंपिंग ग्राउंड झालंच म्हणून समजा। कारण मुंबई महापालिकेने तब्बल 21,000 इमारतींना नोटीस बजावून तशी ताकीद दिली आहे। मुंबईकरांनो, आता ओला आणि सुका कचरा वेगळा करा। ओला कचरा आपल्याच इमारतीत जिरवा, अन्यथा महापालिका कचरा उचलणार नाही। येत्या गांधी जयंतीपासून मुंबई महापालिकेने हा कठोर उपाय राबवायचं ठरवलंय। महापालिकेने शहरभरामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे डस्टबिन लावलेले आहेत, ज्याच्यावर वेट वेस्ट म्हणजे ओला कचरा आणि ड्राय वेस्ट म्हणजे सुका कचरा असे 2 डबे ठिकठिकाणी शहरभरात लावलेले आहेत। मात्र याचा उपयोग होताना दिसत नाही। महापालिकेने शेवटी कंटाळून हा पवित्रा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण ओला कचरा आणि सुका कचरा याची विभागणी जोपर्यंत घरापासून होत नाही तोपर्यंत कदाचित हा कचरा एकत्रच होत जाईल अशी शंका महापालिकेला वाटते, महापालिका प्रशासनाला वाटते। मात्र दुसरीकडे नागरिकांच्या समस्याही वेगळ्या आहेत। ॲक्च्युली प्रोजेक्ट चांगला आहे, पण त्यासाठी लागणारा जो खर्च, त्यासाठी लागणारी जागा ही प्रत्येक सोसायटीत अवेलेबल असेल असं नाही। आयुक्तांनी नियम काढला की हा जो काय कचरा, ओला कचरा, सुका कचरा हा प्रत्येक कॉलनीने करावा, पण आज त्या ज्या कॉलनीत तयार झाले त्या कॉलनीमध्ये जागा किती सफिशियंट आहे त्या प्रोजेक्टसाठी हे आयुक्तांनी बघायला पाहिजे। त्यानंतर महानगरपालिकेचं त्या सोसायटींना काय अर्थसहाय्य देणार आहे, कारण तो प्रोजेक्ट इतका इझी नाही आहे करणं की त्यांनी नियम काढला म्हणजे होईल इतकं पण इझी नाही आहे। बरं, प्रक्रियेची गोष्ट वेगळी, पण नागरिकांनी जरी ओला कचरा आणि सुका कचरा सुटा केला तरी त्याचा काही उपयोग होतोय का? हो, आम्ही डबे वेगळेच होतो, आम्ही दोन्ही डबे नेतो, पण तिकडे जाऊन तो एकत्र होतो कचरा। मग महापालिकेने काय केलं याच्यावर? महापालिकेने करायला पाहिजे वेगळ्या कचऱ्याचं, पण ते पण शेवटी एकत्र झालं। ओला आपण सुका आपण इकडे 2 डबे नेणार आणि तिकडे एकत्र करणार, मग त्याशी आपणच इकडे एकत्र करून नेले का वाईट आहे? ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे हे असे डबे मुंबईभर बसवलेत, पण त्याचा उपयोग शून्य। पण याच सोसायटीत राहणाऱ्या आजींचा मात्र मंत्र वेगळा आहे। मी पहिला नेहमी सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा ठेवते, कारण का तर ते चांगलं म्हणजे कांद्याची सालं वगैरे सुकी वगैरे असतात आणि मच्छी बिच्छीचं वगैरे असतं ते ओलं असतं, मग ते खराब होतं ना, वास मारतो जास्त, म्हणून मी सुका कचरा वेगळा ठेवते ना ओला कचरा वेगळा ठेवते। मुंबई महापालिकेच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येतील, शंकाही निर्माण होतील, नियम बनवणारेच नियम पायदळी तुडवतील, पण प्रत्येकानं स्वच्छतेची ही शिस्त अंगी रुजवली तर एक एक पाऊल स्वच्छतेकडे पडेल। मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।